खूप चांगल्या आहेत, आनंद देणाऱ्या आहेत. लक्ष्टमच्या बाहेर वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त धाव इथे धावफलकामध्ये ऍड होईल. एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय, म्हणजे काही प्रमाणात गोलंदाज सुद्धा मदत करतात. इथं मदत असावी, परंतु स्वतःच्या संघाला जिथे धाबा वाचवाच्या लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला. सुशांत हो जसं दडप म्हणतात ना, एक एक सामना तुम्ही पुढे जाता, एक एक स्टेप वरती येतात, तसं तसं तुमचा संघर्ष सुद्धा तुम्हाला वाढवावा लागतो, तुमचा माइंडसेट बदलावा लागतो, तुम्हाला तुमच्या विचारांचा दायरा वाढवावा लागतो, जेणेकरून यश तुमच्या जवळ येईल. जर का तुम्ही त्या सर्व गोष्टींना बदललं नाही, तुम्ही परावर्तित झाला नाही, तुमच्यामध्ये परिवर्तन नाही आलं, तर मात्र तुम्हाला यश मिळणं तितकं सोपं राहत नाही. आता इथे ते परिवर्तन इन टर्म्स ऑफ फिल्डिंग दिसून येणं गरजेचं आहे, इन टर्म्स ऑफ बॉलिंग दिसून येणं गरजेचं आहे विघ्नेश पायटरसाठी. आणि दुसऱ्या बाजूला जयसाई विरार यांच्या बॅटिंगमधून सुद्धा कट करायचं होतं. पुन्हा एकदा चेंडू वेगवान उजव्या बाहेरून निघून गेला, यष्टरक्षक सिद्धेश्वर राऊतच्या हातामध्ये. तोपर्यंत कोणती धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला असा चेंडू आला ज्याच्यावरती धाव बनलेली नाहीये. कुणाल बडके समोर गौतम पाटील. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, अडवला. बघा आता काहीच क्रिकेट एवढं अपडेट झालंय अंडरआर्म क्रिकेट खास करून, तिथे पहिल्यासारखं शरीराने अडवणं, हातातून निसटणं असं झालं तरी सुद्धा आनंद मिळायचा. परंतु आता ती खेळाची उंची वाढल्यानंतर मात्र तुम्हाला हातातून चेंडू निसटला तरी सुद्धा त्रास होतो, किंवा ते सुद्धा तुम्हाला हजम होत नाही. कारण 100 पिकअप, 200 पिकअप आणि त्यानंतर थ्रो अडवण्याचा प्रयत्न, खराब. चांगला प्रयत्न होता, परंतु फटक्यामध्ये पूर्णपणे कॉन्फिडन्स झोपून दिला आणि त्यामुळे चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार. करण पाटीलच्या बॅटमधून धावांची लयलूट होताना दिसतीये. कुणाल बडके लक्ष्टमच्या बाहेर जाणारा चेंडू, पुन्हा एकदा वेग धारण करण्याचा प्रयत्न, वेगावरती स्वार होत असताना मात्र चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल, वाईट बॉल. निर्धाव मी चुकून म्हटलं, मागून गेला. निर्धाव जरूर होता, परंतु एक्स्ट्राच्या रूपाने ती धाव आली. ती यावेळेला ड्रायव्हर करण्याचा प्रयत्न, चेंडू सिंगलसाठी निघून गेलाय. सुरूच्या हातामध्ये सूर्यकांत पाटील त्या ठिकाणी होते. सिंगल आली, 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती जयसाई विरार. संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये म्हणजे म्हणतात ना इव्हिनिंग टाइम, इथे फ्लड लाईट ऑन केल्या गेल्यात आणि आता दिव्य रोशनीमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. आणि आज भरपूर दिवसानंतर विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा ही नॉकआउटची फक्त सामने रविवारच्या दिवशी बघायला मिळतात. सर्वांना रेस्ट करण्याची संधी मिळाली, आराम करण्याची संधी मिळाली. मागील 3 दिवसाची ती गई धडपड. आणि त्याच्यानंतर काही अंतिम चरणामध्ये ही स्पर्धा येत असताना दिसते. अर्जुनच्या हातात चेंडू सोपवला गेलाय. अर्जुन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. समोर करण पाटील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यस, पाडल स्वीप, अफलातून शॉट. थँक्यू डीजे. चौकार आलाय, चौकार आणि धावफलक पुढे जात आहे. करण पाटील आणि गौतम पाटील दोघेही सर्वात मोठे कातील आहेत आणि तो त्यांचा कातिलाना अंदाज आपल्याला त्यांच्या फलंदाजीमधून बघायला मिळतोय. शानदार बॅटिंगचा नजारा. अर्जुनचा पुढील चेंडू, यांचा डाऊट काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, हाताला लागून चेंडू होतोय फरार, सीमारेखा पार, चौकार. चौकार आला. चौकारानंतर मात्र आता थोडेसे शोल्डर डाऊन व्हायला लागलेत, थोडंसं हडकम क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीममध्ये बघायला मिळतोय आणि त्यामुळे वेळीच जागा होणं गरजेचं विघ्नेश पायटरला, ज्याची आता सर्वात गरज आहे.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आलेला, फेकी 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 झाली, परंतु जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत करण सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. सिंगल धाव येते, एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. बघा इथून सिंगलने जर का धावा आल्या तरी सुद्धा 45-50च्या आसपासचं धावफलक आपल्याला दिसू शकतं. 34 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 3 चेंडूचा खेळ झालाय. ओ बॅटची कडा, आतली कडा आणि त्यानंतर चेंडू यष्टी वरती, प्लेड ऑन, फलंदाज बाद गौतम डिबाट्स. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते. गौतम पाटीलची जागा घेण्यासाठी नाव आहे मकबूल. गौतम पाटील बाद आणि त्याची जागा घेण्यासाठी मकबूल आलाय. अर्जुनने पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. यावेळेला रिव्हर्स अटॅम्प्ट निरंजन चिंदरकर, यावेळेला चेंडूला अडवतायत. सिंगल आणि डबल सुद्धा. 2 धावा धावून कंप्लीट केलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली आणि त्यामुळे धावफलकाचा ग्राफ थोडासा वाढतोय. 36 वरती जाऊन पोहोचले. असं वाटलं होतं गौतमची विकेट पडल्यानंतर या धावफलकाला थोडासा ब्रेक येतोय, परंतु या 2 धावांनी दाखवून दिले मकबूलनी की आम्ही थांबण्यातले नाही आहोत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. सुशांतने चेंडूला अडवलं, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. योग्य त्या ठिकाणी फिल्डर लागावला होता. बघा जसं साखळी सामने संपले त्यानंतर प्रत्येक संघाने समोरच्या संघाला ओळखलंय, परखलंय आणि त्या अनुषंगाने त्यांची फिल्डिंग सुद्धा लगावताना आपण बघितली आहे. आणि त्याचं हे चित्र आहे. काल अक्षय पवार जो आहे तो फाईन लेगला येऊन उभा राहिला होता, ज्यावेळेला रोहन बॅटिंग करत होते आणि त्यांनी खूप चांगली फिल्डिंग तिथे करून दाखवली होती. हे प्लॅन आहेत, हे प्लॅनिंग आहे. या प्लॅनिंगने अडवण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग, सूर्यकांत पाटील सुरूने चेंडूला अडवलं, परंतु निरंजन बॅक करेपर्यंत तिथे एकदा धावून कंप्लीट झाली. धावफलकावरती धाबा आहेत. 39 रन्स, 39 धाबा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून मकबूलने चेंडूला दिली आहे दिशा. दिशेने झाली आहे ही चौकाराच्या रूपाने दशा. चौकार. तांबडी चांबडी चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी चांबडी चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी चांबडी चमकते उन्हात लका लका. थँक्यू डीजे. चौकार आला, 4 धावा आल्या आणि 4 धावाने धावफलक पुन्हा एकदा बूम करतंय. आता 43 वरती पोहोचलंय. 50च्या आतमध्ये 50च्या वर हा खूप मोठा फासला बनवणारं टार्गेट असेल. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 50 चेस होताना आपण बघितलेले नाही आहेत. दिशा देण्याचा प्रयत्न, हळूवार पद्धतीने आला चेंडू, लोअर फुल टॉस पद्धतीने बॅटवरती घेतला, त्याला मागे पाठवलं, चेंडू निघून गेला फाईन लेगला चौकाराच्या रूपाने. तांबडी चांबडी ही तीन चेंडूचा खेळ झाला. लगातार 2 चौकार आले. सिद्धेश राऊत याच्यावरती हल्ला बोल केलाय. डाऊन द ग्राउंड, हातातून चेंडू निसटला. हातातून चेंडू निसटला तर ठीक आहे, पण मॅच निसटली तर मात्र तुम्ही ज्या किताबी भिडंतीसाठी इथं आलेलात किंवा किताबापर्यंत पोहोचण्यासाठी आलेलात ते स्वप्न मात्र तुम्ही गमावून बसाल. त्यामुळे प्रत्येक चेंडू पकडणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबरीनं मॅच सुद्धा. आडव्या बॅटनं पॅडल स्वीप, चेंडू सीमारेखा पार, चौकार.
48-48 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 3 चौकार या षटकामध्ये आलेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असताना काय 50 प्लस की 50 की 50च्या आतमध्ये. पुन्हा एकदा चौकार, पुन्हा एकदा चौकार. चेंडू जातोय रोहित गाडीच्या जवळून 4 धावांसाठी आणि धावफलक जातो 52 वरती. थँक्यू डीजे. अरे रुको जरा डीजे जी. 53चं लक्ष. 56 झालं, माफ करा, 56 झालं, 56 झालं. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. बीव्हीए भाग्य 11 विपक्ष वंश अहिल 11. नाणेफेक केली जाणार आहे. अजिजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वंश अहिल 11 कप्तान आइए. हेड इज द कॉल, टेल. थँक्यू थँक्यू अजीजी पाटिल साहब. अपन स्थानापन्न व्हायचं आहे. सुनील, टॉस जीता क्या फैसला रहेगा? बैटिंग। कैसा लग रहा है संडे को आने को मिल रहा है और आपका टीम क्वालिफाई होकर के टॉस सुपर 6 में आया था? लास्ट टाइम हम हार गए थे हमारे होम ग्राउंड पे ही, और ये बीपीएल के टाइम पे ऐसा था कि हमको जीतना ही है और क्वालिफाई होना है, इसलिए सब लड़के लोग अभी जोश में हैं. फाइनल भी हम ही जीतेंगे. ढेर सारी शुभकामना आपको इस मॅच के लिए. मारुती, जास्त काही नाही, एकच प्रश्न विचारेल. जसं मगाशी अजित पाटील साहेबांनी विचारायला लावलं होतं की या वर्षीची बीपीएल मागील वर्षीची बीपीएल अजून काय करणं गरजेचं आहे जेणेकरून अजून भव्य दिव्य आयोजन बघायला मिळेल? नक्कीच क्राऊड इकडे जरा कमी आहे आणि मनवेलपाडा विभागामध्ये क्राऊड भरपूर असतो, त्यामुळे तिकडची जी जागा आहे ती पुढच्या वर्षी आम्हाला उपलब्ध करून देतील अशी ग्वाही त्यांनी आम्हाला दिली आहे. आणि चांगली स्पर्धा आम्ही कशी रंगू ते आम्ही कमिटी नियोजन करणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. अहवाल असा आहे, टॉसका बॉसमधून वंश अहिल 11ने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बीव्हीए भाग्य 11 हा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. वाचवण्यासाठी कासमकडे प्रॉपर प्लॅन सुद्धा असेल. काय टीम मीटिंग झाली आहे, जयसाईने काय विचार केलाय हे सुद्धा. हो, इथे पहिला चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि त्या रिव्हर्स मध्ये तितकासा दम नव्हता. बॅट आणि बॉलचा संपर्क तितका खासा नाही. बघा, एक गोष्ट मात्र विचार करणं गरजेची आहे की नक्की गॅप कुठे आहेत, आपल्याला मारायचं कुठे आहे. आपण दोन मानसिकता घेऊन नाही चालू शकत. यावेळेला योग्य शॉट सिलेक्शन, खूप मोठा गॅप ओपन होता आणि चेंडूला पाठवून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमा रेखा पार, चौकार. तो फक्त पार्टनर करायचा. थँक्यू 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 डीजे. चौकार आला. चौकाराने धावफलक वाढत असताना जाऊन पोहोचलं 16 वरती. दुसरा चेंडू आहे. 3 चौकार जर का येणाऱ्या चेंडूंमध्ये आले तर मात्र कहाणी वेगळी असेल. अजून एक, यावेळचा दिवस परफेक्ट आहे. थर्ड मॅन क्लिअर. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. लगातार 2 चौकार आलेत.
नाही, चांगली फिल्डिंग, क्या बात आहे, शानदार फिल्डिंगचा नजारा तिथे बघायला मिळाला. पूर्णपणे कंट्रोलमध्ये होते आणि चेंडू हातामध्येच आलाय, त्यामुळे तिथे चेंडू सीमारेखा बाहेर जाण्याचे चान्सेस कमी. परंतु एकादमने स्ट्राईक रोटेट झाली आहे. सुरू यावेळेला स्ट्राईक एंडवरती असेल. पुढील चेंडू कासमचा इनसाइड आउट, लॉफ्टेड स्ट्रोक डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर, मोठी विकेट. सुरू बाद. थँक्यू. तिथे चौकारांची गरज जरूर आहे, परंतु अशा प्रकारे नव्हती. 21 आणि या सर्व गोष्टी घडणार आहेत. तुमच्या प्लॅनिंग मध्ये परफेक्शन असायला हवं. एक्झिक्युशन त्याच्याहून चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणजे जर का तुम्ही प्लॅन बनवला की एका षटकामध्ये 10, 15, 12 आम्ही काय बनवणार, तर त्या तिथं बनल्याच पाहिजेत. ज्या वेळेला तुम्ही चेसिंगमध्ये असता, चेसिंगच्या अगोदर तुमच्याकडे एखादी संधी असते, ज्या वेळेला तुम्ही पहिली बॅटिंग करत असता, किती धावांपर्यंत जात, फिल्डिंग करत असताना एक चुकी झाली तर तिला सुधारण्याची संधी. परंतु चेसिंगमध्ये संधी नाही मिळत. चेसिंगमध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडूला मोठं बनवणं किंवा अकॉर्डिंग टू दी आस्किंग रन रेट खेळ करणं गरजेचं असतं. तुर्तास 2 षटकं संपलीत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. टीम विघ्नेश फायटर्स. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 36. 12-36 इक्वेशन जर बघितली तर दूर दूरपर्यंत संबंध वाटत. अरे 12-36 कासम, 12-36 आणि 12-36 ही इक्वेशन दुरून जर बघितली तर मोठी वाटते. पण जर का तुम्ही त्याला 2 भागांमध्ये बघाल तर 6-18 अशी वाटते. 4 चौकार मारल्यानंतर तुम्हाला तो आनंद मिळू शकतो. आता ते 4 चौकार मारायचे की 6 चौकार मारायचे हा तुमचा प्रश्न. परंतु येणाऱ्या जर का षटकामध्ये 4 चौकार आले तर नक्कीच येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये मॅच जिंकण्यास विवेक नवीन गोलंदाज आणि दरवाजे नक्कीच उघडे होऊ शकतात. नो बॉल. नो बॉल इथे घोषित केलाय आणि तिसऱ्या पंचांना आमंत्रित सुद्धा केलंय आणि रिव्ह्यू सुद्धा घेतला गेला. जयसाईने इथे रिव्ह्यूचा पुकार केलाय. फुलटाच बॉल होता, त्याला आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 1 धाव मिळेल की नाही हे सुद्धा बघावं लागेल. परंतु 1 धाव नाही मिळाली तर विकेट जरूर मिळेल. नो नसेल तर नो बॉल. येस, इट्स तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय आणि उंची जास्तच होती. खूप मोठा हाईट गाठून चेंडू आला होता आणि त्याच्यावरती येस फक्त नो बॉल आहे. नोचीच धाव मिळेल, बाकी काही नाही. सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड होईल. विवेक पुन्हा एकदा सज्ज होतील. बघा आणि या बॉलला फ्री हिट नाही मिळत. या अगोदर सुद्धा आपण बघितलं या नो बॉलवरती कोणती फ्री हिट नाही. रिव्हर्सचा अटेम्प्ट, खराब शॉट सिलेक्शन. फुल टॉस बॉल होता, त्याला मनासारखं खेळता आलेलं नाही आहे. स्ट्राईक रोटेट होती आणि आता सिद्धेश राऊत याच्यावरती खूप मोठी जबाबदारी. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु अडवू शकले नाही आहेत. एका धावेने पुन्हा स्ट्राईक रोटेट होईल. आता त्या ज्या 2 धावांची चर्चा होती ते निघून गेलेत. आता येणाऱ्या चेंडूवरती फक्त चौकार चौकार आणि चौकार दाखवायचे आहेत. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवलं, फेकी सुद्धा झाली. एकच मिळेल. सिंगल येताना बघायला मिळते. सामना एका धावेने आता अवघड बनत चाललाय. या मॅचला जिंकण्यासाठी विघ्नेश फायटरला चौकारांची नितांत गरज आहे. तो म्हणतात ना, लिफ्ट करणं गरजेचं आहे. एखादा नो बॉल. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा अडवलाय. 1 त्यापेक्षा जास्त काही नाही. सिंगलने पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय. सिंगलने धावफलकाला
दिशा देण्याचा प्रयत्न, धावपलकाला बढावा देण्याचा प्रयत्न, परंतु त्याचा फायदा नुकसान काय, तर एका संघाला नुकसान आहे सिंगलने, एका संघाला फायदा खूप आहे. धावपलकरती धाबा 27 झालं. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 9 नंतर 1-1-1-1 अशा धावा आल्यात. ड्राईव्ह केलं चेंडूला, परंतु चांगली फिल्डिंग नाही, खराब फिल्डिंग. एक धाव, फक्त एकच. 3 षटकं संपली. 28 वरती धावपलक जाऊन पोहोचलंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 29, जी 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारल्यानंतर सुद्धा शक्य नाही आहे. या एक वेळ डिझेल आणि त्यानंतर वळूयात शेवटच्या षटकाकडे. पहिला आलाय विघ्नेश फायटर्स कडून पहिला चौकार. ऑन साइडला आणि डायरेक्टली आमच्या मंचाच्या दिशेने चेंडू आलाय. फलंदाज बाद. औपचारिकता फक्त या मॅच मध्ये शिल्लक आहे आणि या औपचारिकते चेंडू मागे. येस, जया पाटीलचा सुद्धा चिपलाय झेल आणि अशा प्रकारे अजून एक विकेट येते. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे, लास्ट बॉल बाकी आहे आणि जयसाई विरार हा टॉप 3 मध्ये पोहोचणारा कदाचित पहिला संघ होतोय. जवळजवळ झाल्याच जमाय, कारण इक्वेशन खूप हाय आहे, खूप जास्त धावांची गरज आहे आणि आमच्या BBA भाग्यवाल्यांचे सर्व स्माइली फेस डगआउटच्या दिशेने जाताना दिसतात. वंश अहिल 11 अभिनंदन जयसाई विरार. हार्ड लक विघ्नेश फायटर. BBA भाग्यवाल्यांना आपण लगेच फिल्डिंगसाठी दाखल व्हायचंय मैदानात.